जेव्हा विठू माऊलीच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन या महाराष्ट्रातला वारकरी, मग तो शेतकरी असो, तो सर्वसामान्य कुटुंबातला असो, तो तरुण असो किंवा कुठल्याही वयातला असो, जेव्हा तो भक्तीमध्ये तल्लीन होतो आणि आपलं घरदार, आपला संसार सोडून जेव्हा तो वारीमध्ये जातो, त्यावेळेस त्याच्या पायाला अनेक जखमा होतात, त्याच्या शरीराला अनेक व्याधी जडतात, शरीर दुखतं. पण त्यांची सेवा करण्यासाठी विठू माऊलीच असे आमच्या कोपरगाव शहरातील समाजसेवक संजूभाऊ काळे आणि त्यांची सगळी टीम, त्यांनाच खऱ्या अर्थानं विठू माऊली एक प्रकारे सांगते का तुम्ही जाऊन या वारकऱ्यांची सेवा करा. त्यासाठी गेल्या 13 ते 14 वर्षापासून ही सगळी टीम कोपरगाव शहरातील अनेक सहकार्य करणारे, देणगी देणारे, मदत करणारे, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आमच्या मेडिकल असोसिएशनतर्फे दरवर्षी 4 ते 5 वर्षे 9 वर्ष आहेत आमचं. दरवेळेस ज्या ज्या औषधांची गरज पडेल ते औषध मागणीनुसार आम्ही ते औषधं संजूभाऊ काळे यांच्याकडे सुपूर्द करतो. आणि ही सर्व टीम विठू माऊलीच्या दारी पंढरपूरला जाऊन त्या सगळ्याच वारकऱ्यांची सेवा करते. मग त्यांचे पाय चेपण्यापासून असत, त्यांना इंजेक्टेबलची काही गरज पडली, इंजेक्शनची काही गरज पडली, ते सुद्धा त्या ठिकाणी देण्याचं काम. त्यांना ताप आला, खोकला आला, सर्दी आलं, ही सगळी सेवा आमची कोपरगावची टीम करते. खऱ्या अर्थानं आम्ही त्यांची सेवा करतो. औषधाच्या रूपी त्यांना औषधं देऊन ते विठू माऊलीच्या दारी पोहोच करतात. मनापासून मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि येत्या काळामध्ये विठू माऊलीच्या दारात हे सगळे त्यांचे भक्त चाललेत. विठू माऊलीला एकच आव्हान नाही करणार, पण एक विनंती करेन, देवा पाऊस चांगल्या मोठ्या प्रमाणात होऊ देत, आमचा शेतकरी, आमचा बळीराजा सुखवू दे. शेतकरी बळीराजा जर सुखवला तर निश्चितच मार्केट आणि प्रत्येक कुटुंबामध्ये सुखाचे 2 घास, ताटामध्ये सुखाचे 2 घास आनंदाने ते कुटुंब खाऊ शकतं. असे आशीर्वाद सगळ्या महाराष्ट्राने आणि भारताला द्यावा असे मनापासून मी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या सगळ्या टीमला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विठू माऊली.